नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभेला इतक्या जागात यश येईल काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया। 5व्या टप्प्यातला मतदान उरकला आणि महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांचा निकाल मतपेटीमध्ये बंद झाला। कुठल्या जागेवर कोण निवडून येणार याचे अंदाज बांधले जात असले तरी 4 तारखेला स्पष्ट निकाल समोर येईल। त्यात शरद पवारांनी महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज लावत महायुतीच्या छातीत धडकी भरवली होती। पण यातल्या तुतारीत नेमक्या किती जागावर आघाडी घेत गुलाल उधळेल हे बघणं महत्त्वाचं आहे। यावर बोलणं मात्र त्यांनी टाळलं होतं। म्हणूनच महाराष्ट्रातील मतदानाची प्रतिक्रिया पार पडल्यानंतर शरद पवारांच्या तुतारीचे उमेदवार ज्या 10 जागेवर रेसमध्ये होते त्यातल्या किती जागा निवडून येतील, शरद पवारांचं राजकीय भविष्य ठरवणाऱ्या लोकसभेच्या महानिकालात तुतारीचे किती खासदार दिल्लीत जातील हे सांगणारा हा विशेष रिपोर्ट पहिल्या मतदारसंघात येतो, तो अर्थातच बारामतीचा। एकट्या बारामतीचा नाही तर पुऱ्या देशाचं लक्ष बारामतीत काय होणार याकडे लक्ष होतं। याला कारण होतं पवार विरुद्ध पवार अशी लढत। अजितदादांनी बंड करून बहीण सुप्रियाच्या विरोधात आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलं। पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी संघर्षाची ठिणगी पाडली। सुप्रियाताईंची पॉलिटिकल व्हॅल्यू, शरद पवारांच्या बाजूने असणारं महासहानुभूतीचं वारं आणि अजितदादांच्या विरोधात गेलेली स्थानिक समीकरणे यामुळे ताई तुतारी वाजवणार हे फिक्स होतं। मात्र शेवटच्या काही दिवसात नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अजितदादांनी प्रचाराला धुराळा उडवून दिला। यावर मतदान फिरलं अशी चर्चा होती। पण या अटीतटीच्या लढतीत सुप्रियाताई निसटल्या विजय मिळवतील असा अंदाज सर्वच राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।